नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय पुढारी न्यूज बुलेटिनची सुरुवात करणार आहोत माडा संदर्भातील बातमीनं। रणजितसिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल आणि जयकुमार गोरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानी चर्चा सुरू आहे। माडामध्ये रामराजे विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत नाही अशी आक्रमक भूमिका घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेले। जितेंद्र, रणजितसिंह निंबाळकर जे आहेत ते आता देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। माडामध्ये त्यांना उमेदवारी दिल्यानंतर रामराजे हे निंबाळकर जे नाराज असल्याचं बोललं जात होतं आणि त्याच संदर्भात आता त्यांची चर्चा देखील झाल्याचं कळतंय का? अधिकची माहिती आहे? नक्कीच, कारण ज्याप्रमाणे माडाच्या जागेवरून महायुतीमध्ये थोडासा तणाव असल्याचं चित्र आहे। गेल्या अनेक दिवसांपासून इथे तणाव असल्याचं महायुतीमध्ये दिसून येत आहे आणि त्याच धर्तीवर जे आहेत ते खासदार रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे आणि राहुल कुल हे खास विमानाने नागपुरात झाले आणि नागपुरात दाखल होताच ते देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी निवासस्थानी पोहोचलेले आहेत। थोड्या वेळापूर्वी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचले आहेत आणि त्यांची आतमध्ये चर्चा सुरू आहे। महायुतीमधूनच विरोध होत आहे खासदार रणजित निंबाळकर यांच्या उमेदवारीला आणि त्यामुळे जर महायुती धर्म राष्ट्रवादीकडून पाळला जात नसेल तर मग माडामध्ये रामराजे विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत नाही अशी आक्रमक भूमिका घेणार असल्याची चर्चा सध्या दिसून येत आहे। त्यामुळे नेमकं आता या बैठकीत काय होतं आणि देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई कितपत कामाला येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।